महिला विशेषतः अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराबाबतचे कायदे कडक करण्यात आले आहेत। अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्यास गुन्हेगारांना फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे। असं असलं तरी अत्याचाराचं प्रमाण कमी होताना दिसत नाही। रायगड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 107 बलात्काराच्या घटना समोर आल्या आहेत। यातील 74 प्रकरणं ही अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची असल्याची बाब समोर आली आहे। रायगड जिल्ह्यात 2019-20 पर्यंत महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे सरासरी वार्षिक 50 गुन्हे दाखल होत होते। गेल्या 3 वर्षात महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांचं प्रमाण दुपटीने वाढलंय। यात बालकांचे लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे। 2024 मध्ये रायगड पोलीस दलाच्या हद्दीत बलात्काराची 107 प्रकरणं, विनयभंगाची 157 प्रकरणं दाखल झाली आहेत। बलात्काराच्या 107 पैकी 74 गुन्हे हे पॉक्सो कायद्यांतर्गत आहेत, म्हणजे ही सर्व प्रकरणं अल्पवयीन मुलींवर झाल्याची अत्याचाराशी निगडीत आहेत। अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार हा गंभीर विषय आहे। याबाबत कोणतीही ठोस पावलं उचलता येतील यासाठी गृह विभाग आणि महिला आयोग यांच्याशी चर्चा करावी लागेल। किशोरवयीन मुलींचं प्रबोधन करण्याबाबत प्रयत्न करता येऊ शकतील। दरम्यान बदनामी होईल या भीतीनं पीडित मुलगी अथवा तिचे पालक तक्रारीसाठी समोर येत नसत। आता पीडित मुली आणि तिचे पालक तक्रारीसाठी समोर येऊ लागले आहेत। पोलीस अशा गुन्ह्यांबाबत अतिशय संवेदनशील आहेत। वर्षभरात दाखल झालेल्या सर्व गुन्ह्यांचा तपास पूर्ण करून आम्ही आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केली आहेत, अशी माहिती रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली आहे। रायगड जिल्ह्यात बलात्काराचे दाखल गुन्हे 2019 49, 2020 58, 2021 57, 2022 106, 2023 100, 2024 107। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।